गुड मॉर्निंग, नमस्कार. मी अतुल विठ्ठल कुडले. आज तुम्हाला खरं तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पुण्यामध्ये एका कलाग्राम नावाच्या एक्झिबिशनला आलो आहे. खरं तर मी अशा ठिकाणी फार कमी जातो, पण माझा एक मित्र सुनील मला म्हटला की चला आपण एक नवीन काहीतरी एक्सप्लोअर करू. या तर आतमध्ये मी तुम्हाला काही नवनवीन गोष्टी दाखवतो. इथं खूप सारे आर्टिस्ट आलेले आहेत, त्यांची आर्ट घेऊन, त्यांची कला घेऊन. सिरेमिक हे ओडिशा जगन्नाथ ही दोन तो आग लगा गेम है मतलब अपना लोगो जैसे रहता है वैसे. हाँ हाँ एक चुंबक है क्या? हाँ मैग्नेट है. ओके. त्यांनी त्यांचे कष्ट आणि या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये उतरवल्यात आणि कलाकार लोक आहेत सगळे. सो थोड्या कॉस्टली आहेत, पण खूप बघण्यासारखं आणि खूप मस्त खूप वेगळं असं आहे. कारण की इथे गेल्यानंतर आम्हाला जाणवलंच नाही की आम्ही पुण्यात आहोत किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आहोत. कारण का तिथे लोक पण तशी आलेली आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, UP, कच्छ, गुजरात, त्यानंतर तुम्हाला सांगतो हिमाचल प्रदेश, अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आलेली आहेत पूर्ण भारतभराहून. तर हे सगळं पाहायला मिळणं म्हणजे आमच्यासाठी खरंच एक वेगळी पर्वणी होती. मजा आली. मी तुम्हाला सांगितलं तसं कॉस्टली आहेत पण वर्थ आहेत, कारण का त्यांनी त्यांची कला जोपासली आहे. त्या कलेपासून त्यांनी त्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. इथं बघा, तुम्ही बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज मध्ये तुम्ही पाहू शकता. आणि ही एक गोधडी आहे, ॲक्च्युली त्यांनी बनवलेली आहे. गोंगडी नावाची एक कंपनी, त्यांनी ही गोधडी बनवली आहे. सो ही सगळी मातीची भांडी आहेत. हा व्यक्ती राजस्थानहून आलेला आहे आणि आम्हाला जस्ट सांगत होता, त्याच्याबद्दल माहिती देत होता. पण तितक्यात तुम्हाला माहिती आहे फॅन मुवमेंट्स असतो, जो की माझाही होता. मला काही फॅन्स भेटत होते, त्यांच्याशी मी गप्पा मारत होतो, फोटोज देत होतो. जरा आणखीन आतमध्ये प्रवेश केला, तसं भरपूर आहे. म्हणजे हे तुम्हाला सांगतो, कलाग्राम हे सिंहगड रोडला आपल्या पु ल देशपांडे उद्यानाच्या बाजूला तिथे भरलं आहे. अरे हा झाडं लावायचे बोलते. हे आता एक बांबू होता आणि त्याच्यामध्ये ना त्यांनी उडदाची डाळ टाकली होती. आणि उडदाची डाळ फक्त हे एक रिलॅक्सेशनसाठी किंवा मेडिटेशनसाठी त्यांनी ते बनवलेलं आहे. शांत वाटावं असं एक छानसा आवाज येतो त्याच्यामध्ये. हां, मी म्हटलं तसं ही ती गोष्ट जी मला खूप आवडली होती प्रचंड. याची प्राईस होती 2500 रुपये, 2500. आणि हा ॲक्च्युली दुपट्टा होता की काय होतं माहीत नाही मला, पण जे काय होतं ते मला खूप आवडलं होतं. मी थोडं वेअर पण करून बघितलं. आणि एक ही जी ओढणी आहे ती पण बघितली. तर ही ओढणी मला खूप जास्त आवडली. हे बघा, ही ती ओढणी आहे. सो मी ऑनलाईन मागवणार आहे मी त्यांच्याकडून.
नहीं आना, पहले वही समझ में नहीं आ रहा है महाराष्ट्र में हम लोग, तो काफ़ी बारिश चल रही है। आपके यहाँ पे कैसा माहौल है? हमारे यहाँ बहुत ठंडा है। बहुत ठंडा है ना, बारिश वगैरह अच्छी नहीं है? बारिश वाव, जस्ट कमाल. कसं वाटलं स्टेज? मला गेले गेले तर पहिलं असं वाटलं की इथे एखादा नाटकाचा प्रयोग भरवावा, लावावा आणि या स्टेजवरती मस्त एक सादरीकरण करावं नाटकाचं. खूप खूप कमाल जागा आहे ही. पुण्यात अशी जागा आहे, खरंच छान वाटलं हे बघून. मी पु ल देशपांडे उद्यानला बऱ्याचदा गेलो होतो, पण ह्या शेजारी इकडे काम चालू होतं त्यावेळेस, सो माझं काही जाणं झालं नव्हतं. पण आज प्रत्यक्षात भेट दिली, बरं वाटलं जरा पाहून हे सगळं. मला आणखीन एक गोष्ट आवडलेली, हे बघा कसलं रंगीबिरंगी आयुष्य आहे ना, हे सगळं छान वाटतं. असं एकदम वाईब्स एकदम भारी क्रिएट झाल्या होत्या. मला आवडलेली गोष्ट सांगतो मी, हीच ती आवडलेली गोष्ट गोधडी. लहानपणापासून बघत आलो आपण, म्हणजे मी तरी बघत आलो. आई, मावशी, आजी या सगळ्या घरात अशा एका कोपऱ्यात आहे ना गोधडी शिवत बसायच्या, मस्त व्यवस्थित अशा, म्हणजे सगळ्यांनीच पाहिलं असेल. तर हे त्यातला प्रकार होता, पण हा खूप युनिक, म्हणजे त्यांनी ते वेगवेगळे कलर यूज केलेत ना त्यामध्ये. सो मला अगदी माझं बालपण आठवलं. म्हणजे या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत ना, या ट्रेंड म्हणून आता पुन्हा यायला लागल्यात म्हणजे मार्केटमध्ये. खरंच खूप भारी वाटतंय, कारण का इतक्या वेगवेगळ्या आणि इतक्या युनिक गोष्टी आहेत ना इथं. खरंच म्हणजे आर्टिस्टिक लोकांना प्रचंड आवडतील अशा गोष्टी आहेत. म्हणजे काही ज्या लोकांनी बनवलं आहे ना हँडमेड किंवा ह्या सगळ्या गोष्टी, ते स्वतः कलाकार आहेत, आर्ट जपतायत त्यांच्या राज्यातली, त्यांच्या शहराची. पण खूप कमाल, म्हणजे जी किंमत आहे ना ती त्यांच्या वस्तूची किंमत आहे, जी की त्यांनी बनवली आहे, त्याच्यामध्ये कष्ट घेतले. आणि कलाकाराचं हेच असतं की ते स्वतः एवढं जीव ओतून काम करतात ना एखाद्या गोष्टीवरती किंवा एखाद्या प्रोडक्टवरती, तर त्याचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. त्यामुळे इथे थोड्या कॉस्टली आहेत गोष्टी, पण त्या वर्थ आहेत.